माझं नाव रामू पाटील आहे आणि माझा जन्म महाराष्ट्रातील एका लहान गावात वाडीत झाला. आमच्या पिढ्यांचा व्यवसाय शेती होता. माझे आई-वडील आणि आजी-आजोबा हे सर्व शेतकरी होते, ज्यांनी मला जमिनीचा आदर करायला आणि कष्टाचं महत्त्व शिकवलं. माझं शिक्षण साधं होतं, पण लहानपणापासून शेतात काम केल्यामुळे मला शेतीचं सगळं ज्ञान होतं. मला माझ्या पहिल्या एकट्या बटाट्याच्या पिकाची आठवण येते. जेव्हा मी ते यशस्वीरित्या घेतलं, तेव्हा मला शेतकरी होण्याचा खरी आवड निर्माण झाली. जरी दुष्काळ, पूर आणि कीटकांच्या समस्यांनी माझ्या सहनशीलतेचा परीक्षा घेतली मित्रांनो. वर्षानुवर्ष मी शेतीत मोठे बदल पाहिले. पारंपरिक पद्धतींमधून यंत्रांच्या वापराकडे वळालो, ज्यामुळे आमचं काम अधिक कार्यक्षम झालं. आमच्या शेतात गहू, तांदूळ आणि कांदे ही मुख्य पिकं होती. अलीकडेच मी सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे, ज्यामुळे निरोगी अन्न उत्पादन जसे की ऑर्गॅनिक फार्मिंग आणि पर्यावरणाचं संरक्षण करता आलं. शेतीसह आमच्या शेतात गायी, कोंबड्या पाळलेल्या आहेत, ज्यामुळे आम्हाला दूध व्यवसाय आणि अंडी यांच्या उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळतं. माझी पत्नी आणि मी आमच्या मुलांना शेतात वाढवलं. त्यांना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मूल्य आणि कौशल्य शिकवली. स्थानिक बाजारात आमची पिकं आणि दुग्धजन्य पदार्थ विकणं नेहमीचंच एक खास अनुभव असायचा. कारण यामुळे आम्हाला आमच्या कष्टाचं कौतुक करणाऱ्या ग्राहकांशी जोडता यायचं. शेती ऋतूंशी खोलवर जोडलेली आहे. प्रत्येक ऋतू त्याच्या कामांसोबत आणि आव्हानांसोबत येतो. मी नेहमीच शाश्वत पद्धतीने विश्वास ठेवला आहे, जसं की पीक फेरपालट आणि पाणी संवर्धन, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी जमीन सुपीक राहते. तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने आम्हाला उत्पन्न वाढण्यात आणि कचरा कमी करण्यात मदत झाली आहे. जसजसा मी मोठा झालो, तसतसं मी आमच्या समाजात नेतृत्वाची भूमिका घेतली. छोट्या शेतकऱ्यांना चांगला आधार मिळावा यासाठी प्रयत्न केले. आता मी प्रफुल्लित शेत आणि माझ्या बांधलेल्या वारशाचा अभिमान बाळगतो. कारण माझी मुलं आमच्या कुटुंबाच्या शेतकरी परंपरेला पुढे नेण्यास तयार आहेत. तर मित्रांनो, इथे आता मनोगत संपलेलं आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, किंवा तुम्हाला जर कुठला विषयाबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, तर कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा. मी नक्की व्हिडिओ बनवेल. आणि लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. ओके, बाय बाय.